भाजपनं आचारसंहिता भंग केल्याचा आरोप तुम्ही केलाय, कलेक्टरांना भेटलात, काय नेमकं प्रकरण आहे? 16 तारखेला निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर केली आणि आपण देशाच्या कानाकोपऱ्यात जर बघतोय, पुणे शहर असेल, पुणे जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल आणि देशाच्या आजूबाजूला खेड्यापाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पेंटर लोक आजही भिंतीवर कमळ चिन्ह काढतायत आणि निवडणूक आयोगाचा भंग करतायत। आणि अशा वेळेला सुरुवातीच्या काळामध्येच आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना आज वरती जाऊन भेटलो, मोहनदादा बी बरोबर होते आणि आम्ही विनंती केली की अशा पद्धतीने जर आचारसंहितेचा भंग होत असेल, निवडणूक हायजॅक करताना हे सगळे प्रयत्न दिसत असतील तर निवडणूक आयोगाने यांना आवर घालावा अशी मागणी आम्ही वरती जाऊन केलेली आहे। कारण आपण बघितलं असेल तर गल्लीबोळात भिंतीवर कमळ कमळ कमळ, एक तर पुणे महानगरपालिकेने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे होतं। अख्ख्या पुणे शहरातल्या भिंती विद्रूप केलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीनं हा हायटेक प्रचार चालू आहे, म्हणजे सगळ्याच प्रचाराच्या सगळ्या निवडणूक आयोगाचे उल्लंघन करून ज्या पद्धतीनं निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न करतात, तर निवडणूक आयोगाला आज आम्ही विनंती केलेली, पत्र दिलेलं आहे आणि जर त्यांनी ह्याचं जर 2 दिवसामध्ये जर कमळ चिन्ह जिथं लावलेत तिथे जर पोचले नाही तर आम्ही परवा दिवशी येऊन निवडणूक आयोगाला हाताचा पंजा भेट देणार आहे आणि त्यांच्या भिंतीवर लावणार आहे, त्याशिवाय त्यांच्या लक्षात येणार नाही। आज त्यांनी संबंधित लोकांना अधिक खात्यातल्या अधिक खालच्या लोकांना सूचना केल्यात आणि या सूचनेची अंमलबजावणी झाली तर आमच्या पद्धतीनं आम्ही आमच्या निवडणूक आयोगाला आमचं म्हणणं लोकशाही पद्धतीने त्यांना सांगणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।